नमस्कार मित्रांनो, आज आपण HTML मध्ये काही बेसिक टॅग शिकणार आहोत. जसं की आहे HTML स्टार्टिंग टॅग, त्यानंतर टायटल टॅग, हेड टॅग, बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन, त्यानंतर ऑर्डर लिस्ट आणि अनऑर्डर लिस्ट अशा प्रकारच्या टॅग आपण शिकणार आहोत. त्यासाठी तुम्हाला जायचं आहे नोटपॅडमध्ये. तुमचं नोटपॅड ॲप्लिकेशन ओपन करा. त्यानंतर तुमचं स्टार्ट होतं HTML HTML लँग्वेज शिकतोय आपण, त्यामुळे आपल्याला काय करायचं, HTML चालू करायचं. त्याला ओपन टॅग म्हणतात. ओपन टॅग जसं चालू केला तसा हा ओपन टॅग काय करायचा, आपल्याला स्लॅश बटन दाबून काय करायचा, क्लोज करायचा. अशा प्रकारे HTML आपलं सुरू झालेलं आहे कोडिंग करणं. आणि हे कोडिंग करायचं आपल्याला नोटपॅडमध्ये. त्या सर्वात प्रथम टॅग घेऊ आपण वरती टायटल. आपली जी वेबसाईट बनवतोय आपण, वेबसाईट बनवण्यासाठी सगळ्यात वेब पेज बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात वरती त्याला टायटल द्यावं लागतं. तर टायटलसाठी आपण घेऊया टायटल टॅग, TITLE टायटल टॅग. जसा टायटल टॅग चालू केला तसा मी काय करतोय, ते टायटल टॅग क्लोज करून घेतो पहिले. TITLE टायटल. ओके, टायटल सुरू झालं, टायटल क्लोज करा. स्पेलिंग चुकू द्यायचं नाही. त्यानंतर मध्ये टायटलमध्ये काय टाकायचं आपल्याला, माय AI कोडिंग पेज. त्याला आपण स्टार देऊ सुरुवातीला, 2 वेळेस स्टार. माय AI कोडिंग पेज, इथे समोर हॅश. अशा प्रकारचं आपल्याला तिथे नाव येईल. त्यानंतर दुसरा टॅग वापरायचा आपल्याला, तो म्हणजे हेड टॅग. म्हणजे पेजच्या सगळ्यात वरती आपल्याला काय नाव आलं पाहिजे, आपलं कम्प्युटर इन्स्टिट्यूटचं नाव तिथे आलं पाहिजे मोठ्या अक्षरामध्ये. तर हेडमध्ये घेऊया आपण हेड आणि टाकूया. जसं हेड चालू केलं तसं हेड आपण क्लोज करूया. HEAD हेड. हेडिंगमध्ये आपल्याला नाव द्यायचं आहे मोठं, आपलं सेंटरचं नाव जसं असेल तसं. ADARSH आदर्श कम्प्युटर इन्स्टिट्यूट, आदर्श कम्प्युटर इन्स्टिट्यूट. ओके, असं नाव आपल्याला द्यायचं. पण हे जे नाव आहे, हे नाव आपल्याला वेब पेजमध्ये मधोमध असलं पाहिजे. ज्या वेळेस आपण कोडिंग करू वेब पेज, त्यावेळेस हे नाव जे हे मधोमध असलं पाहिजे. आपल्या वेबसाईटमध्ये सुरुवातीला हेडिंग म्हणून दिसलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला एक कोड इथं वापरायचा आहे हेड नंतर. ते नाव मधोमध घेण्यासाठी अलाइनमेंट शिकलो असेल आपण, अलाइनमेंट म्हणून. तर अलाइनमेंट, लेफ्ट अलाइनमेंट, राईट अलाइनमेंट आणि सेंटर अलाइनमेंट. तर आपण इथे वापरूया सेंटर. मधोमध घ्यायसाठी आपल्याला सेंटर अलाइनमेंट, CENTER सेंटर. कॅपिटल घ्यायचं कॅपिटल, स्मॉल घेतलं स्मॉल. जसं सेंटर चालू केलं तर सेंटर इथे क्लोज करून टाका. जे काही टॅग आपण चालू केले असेल ते क्लोज करायच्यासाठी स्लॅश वापरून ते क्लोज करून टाकायचे. बघा, हेड घेतलं. हेड म्हणजे पेजच्या वरती आपल्याला नाव आलं पाहिजे, त्या हिशोबाने आपण हेड घेतलं. त्यानंतर सेंटर काय घेतलं की सेंटरच्या साहाय्याने आपण काय करू शकतो, ते नाव पेजच्या मधोमध घेऊ शकतो. आलं ना, लेफ्ट साईडला ना राईट साईडला. या उद्देशाने आपण इथे सेंटर टॅग घेतला. जसं सेंटर टॅग चालू केला तसं सेंटर टॅग इथे क्लोज केला. त्यानंतर मला काय करायचं, हे जे नाव आहे हे नाव थोडंसं कलरफुल बनायचं. फॉर्मॅटिंग आपण शिकणार आहोत. फॉर्मॅटिंगसाठी आपल्याला याला बोल्ड करायचं, इटॅलिक करायचं, अंडरलाईन करायचं, याचा रंग बदलायचा, याचं फॉन्ट फेस, याची साईज, हे सर्व आपल्याला करायचं असेल तर आपल्याला इथं वापरावा लागतो ग्रुप जो आहे, त्याला म्हणते फॉन्ट ग्रुप. कुठला ग्रुप, फॉन्ट ग्रुप. फॉन्ट ग्रुपमध्ये आपण घेऊया सगळ्यात पहिले COLOR कलर. फॉन्ट स्पेलिंग टाकायचं, स्पेस द्यायचं आणि कलर. कुठला रंग वापरायचा, = कॉमा, इन्व्हर्टेड कॉमामध्ये रंग. कोणता रंग, रेड घ्यायचा असेल तर रेड, ब्ल्यू घ्यायचा असेल ब्ल्यू. जो काही रंग तुम्हाला घ्यायचा असेल, कशाला, आदर्श कम्प्युटर इन्स्टिट्यूट हा शब्द मला कोडिंगच्या स्वरूपात दिसला पाहिजे या उद्देशाने मला तो कलरफुल दिसला पाहिजे. त्यासाठी कलर कोणता यूज करायचा, आपण करूया रेड कलर. कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा पूर्ण. फॉन्ट ग्रुप जसा चालू केला तसा फॉन्ट ग्रुप आपल्याला क्लोज सुद्धा करावा लागेल. फॉन्ट स्पेस दिला मी, कलर = कॉमा, इन्व्हर्टेड कॉमामध्ये रंग टाका. कुठलाही रंग तुम्ही टाकू शकता, जो रंग तुम्हाला पाहिजे असला तो. त्यानंतर घेऊया फॉन्ट साईज, त्याचा आकार. FONT आकार घ्यायचा आहे आपल्याला. साईज किती घ्यायची, SIGD साईज ठरवा तुम्हाला किती पाहिजे. कॉमा, इन्व्हर्टेड कॉमामध्ये 40, कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा पूर्ण. त्याची साईज झाली. फॉन्टचा कलर झाला, फॉन्टची साईज झाली. फॉन्ट फेस घ्या. फॉन्ट फेस म्हणजे कुठल्या टाईपमध्ये फॉन्ट पाहिजे. जसं लिस्ट आपण काढली होती, एरियल ब्लॅक, त्यानंतर अल्जेरिन, अशा प्रकार, लुसिडे, कोरिओग्राफिक, लिब्रेशन, शेरीफ, असे काही नाव आहेत. त्याच्यापैकी कुठल्या प्रकारचा फॉन्ट फेस पाहिजे तुम्हाला, तिथं टाका फॉन्ट FAC फेस.
बरोबर कॉमा इनटू कॉमा मध्ये टाकू आपण कूपर, COOPR कूपर नावाचा फॉन्ट इथे वापरू. अशा प्रकारे हे फॉन्ट इथे क्लोज करू. एंटर मारू, खाली बघूया काय काय कोडिंग केली आपण. सुरुवातीला हेडिंग घेतलं, हेडिंगमध्ये आपल्याला आदर्श कम्प्युटर इन्स्टिट्यूट नाव घ्यायचे. त्यानंतर सेंटर काय घेतलं की आदर्श कम्प्युटर इन्स्टिट्यूट हा शब्द कुठं आला पाहिजे, पेजच्या मधोमध आला. त्या उद्देशाने सेंटर टॅग घेतला. जसा हेड चालू केला तसा हेड क्लोज केला, जसं सेंटर चालू केलं सेंटर क्लोज केलं. त्यानंतर आपल्याला फॉन्ट फॉर्मॅटिंग घेतला आपण. इथून इथपर्यंत फॉर्मॅटिंग चालली आपली. काय फॉर्मॅटिंग करायची आपल्याला की आदर्श कम्प्युटर इन्स्टिट्यूट जे नाव आहे ते कोणत्या कलरमध्ये पाहिजे, रेड कलरमध्ये. फॉन्ट कलर शब्द टाकला मी, फॉन्ट आणि कलरच्या मध्ये स्पेस द्यायचा, याच्यानंतर स्पेस द्यायचा आणि इज इक्वल्स टू कॉमा इनटू कॉमा मध्ये जो स्पेलिंग टाकायचं आहे, जो रंग घ्यायचा त्याचं स्पेलिंग टाकायचे ते. त्यानंतर स्पेस द्यायचा. फॉन्ट साईज कुठल्या प्रकारची साईज घ्यायची तुम्हाला ती साईज टाका, 40, 50, 60, 70 जी असेल ती. त्यानंतर स्पेस द्यायचा. फॉन्ट फेस, फॉन्ट म्हणजे टाईप. जसं हे फॉर्मॅटमध्ये गेल्यानंतर इथं फॉन्ट वेगवेगळे फॉन्ट आहे. इथला कुठल्याही प्रकारचं स्पेलिंग तुम्ही इथे टाकू शकता. जो तुम्हाला पाहिजे असेल तो फॉन्टचं स्पेलिंग तिथे टाकायचं, ती शैली त्याला अप्लाय होईल. त्यानंतर येतं फॉन्ट फेस आपण घेतला कूपर. जसं मी इथं फॉन्ट ग्रुप चालू केला तसा तुम्हाला सगळ्यात शेवटी फॉन्ट ग्रुप जो आहे तो काय करावा लागेल, क्लोज करावा लागेल. अशा प्रकारचे आदर्श कम्प्युटर इन्स्टिट्यूट हे नाव जे तुमचं हे टोटली इथे डिझाईन झालेलं आहे, फॉर्मॅटिंग झालेलं आहे. जसं तुम्हाला पाहिजे असेल आपण केलेली कोडिंग योग्य आहे का नाही, आपण बरोबर चाललो का नाही ते बघण्यासाठी कुठून जायचं, फाईलमध्ये जायचं, फाईल सेव्ह करून घ्यायची आणि एकदा चेक करून घ्यायचं. आपण डेस्कटॉपला सेव्ह करूया फाईली, त्याला नाव देऊया कोडिंग1 किंवा coding.html हे नाव दिलेले. काय coding.html. HTML का दिला आपण की आपल्याला ते कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, वेब पेजमध्ये. म्हणजे .html मध्ये सेव्ह करतो. डेस्कटॉप घेतलं इथं आदर्श, देव, ऋतिक, सिद्धांत, डॉक्युमेंट हे फोल्डर्स आहे. याच्यापैकी डेस्कटॉप फोल्डर निवडा जेणेकरून तुम्हाला ते डेस्कटॉपवरती दिसेल. डेस्कटॉपवर क्लिक केलं, सेव्ह करा. याला मिनिमाइज करून बघा किंवा क्लोजही केलं तरी चालतं. बघा डेस्कटॉपवर कोडिंग नावाचं तुम्हाला एक फोल्डर आला असेल, आपला आयकॉन आला असेल. तो आयकॉन कशाचा आहे, इंटरनेट मायक्रोसॉफ्ट एजचा आहे, म्हणजे इंटरनेट एक्सप्लोररचा आहे. ते त्याच्यावरती डबल क्लिक करा. आदर्श कम्प्युटर इन्स्टिट्यूट. काय केलं मी, एक कोडिंग घेतलं, ते नाव दिलं माय AI कोडिंग. सगळ्यात वरती बघा आलं कोडिंग. सगळ्यात शेवटी काय आलं टायटलमध्ये, माय AI कोडिंग # त्यानंतर आदर्श कम्प्युटर इन्स्टिट्यूट एवढंच नाव मला डिस्प्ले झालं. काय कोडिंग केली तुम्ही, सेंटर अलाइनमेंट, त्याचा रंग रेड घेतला होता, साईज किती घेतली 40, त्यानंतर फॉन्ट पेज कूपर करायचं. आता याच्यामध्ये आणखी मला ॲडव्हान्स कोडिंग करायची, पुढे जायचे. माझं वेब पेज आहे बघा इथे, हे वेब पेज आपल्याला पुन्हा डिझाईन करायचं. पुन्हा डेस्कटॉपवर जायचं आणि AI कोडिंगचे शब्द टाकलेले तुम्ही कोडिंग राईट बटन क्लिक करायचं त्याच्यावरती आणि ओपन विथ नोटपॅड. पुन्हा 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 पहिल्यापासून तुम्हाला कोडिंग करायचं काम नाही. जे पेज आहे तेच ओपन विथ हे करायचं, त्यालाच हे करायचं. त्यानंतर आपल्याला जायचंय खाली AI कोडिंग. दुसरं जे त्यानंतर तुम्हाला हे करायचंय फॉन्ट कलर झाला. आपण घेऊया पुढे आता H1 घेऊया. आदर्श कम्प्युटर देळवारा टाकलं, त्यानंतर आपण चालू करूया. H1 टॅग घ्यायचा. हा टॅग यासाठी घ्यायचा आहे की आपल्याला जे नाव आहे एक नाव घ्यायचंय, ते नाव आपल्याला हेडिंग 1च्या स्वरूपात दिसलं पाहिजे. H1 जसं H1 चालू केलं आपण आदर्श कम्प्युटर्स H1 चालू केलं तसं H1 आपण इथं क्लोज केलेलं आहे. लक्षात, इथे दरवाजा क्लोज करून घेतो. एंटर मारायचं, H1 झालं. त्यानंतर H1 मध्ये हेडिंग 1 संपल्यानंतर आपण घेऊया एक ऑर्डर लिस्ट आणि अनऑर्डर लिस्ट हा एक टॅग वापरूया आपण इथे. ऑर्डर लिस्ट आणि अनऑर्डर लिस्ट हे दोन टॅग आहेत. ऑर्डर लिस्ट म्हणजे कुठलीही सिक्वेन्स असत, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ हे सिक्वेन्स आहे. संडे, मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे हे सिक्वेन्स आहे. त्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल असं जर तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी आपण ऑर्डर लिस्ट घेऊया. आणि ऑर्डर लिस्ट घेण्यासाठी आपल्याला इथे टाकायचं आहे कम्प्युटर कोर्स. ऑर्डर लिस्टमध्ये टाकूया कम्प्युटर कोर्स. त्याच्यामध्ये टॅग सुरुवातीला करूया आपण बॉडी टॉक चालू करूया. बॉडी म्हणजे पेजच्या मधोमध. जसा बॉडी टॅग चालू केला त्या बॉडी टॅग मध्ये घेऊया आपण इथे COURESES कोर्सेस.
कोर्सेस टाकायचे. त्यानंतर इथे घ्यायचे कोणकोणते कोर्सेस आहे, ऑर्डर लिस्ट अनऑर्डर लिस्ट, UL अनऑर्डर लिस्टमध्ये घेऊया 1 2 3 CCC. जसं ऑर्डर लिस्ट चालू केलंय तसं अनऑर्डर लिस्ट आपल्याला काय करावं लागेल, क्लोज करावं लागेल. UL दुसरा कोर्स घ्या DTP. जसं अनऑर्डर लिस्ट आपण चालू केली तर ऑर्डर लिस्ट चालूच नाही केलं गेलं. UL सुरू केलं तसं UL इथे क्लोज करून घ्या. त्यानंतर पुढचा कोर्स टॅली TALLY टॅली कंसामध्ये अनऑर्डर लिस्ट. त्यानंतर अनऑर्डर लिस्ट हार्डवेअर HARD हार्डवेअर स्लॅश करायचं UL लक्षात. त्यानंतर दुसरा कोर्स घेऊया आपण टॅली DTP हार्डवेअर आणि AI कोडिंग. हे सर्व अनऑर्डर लिस्ट आहे. बरोबर. कोर्सेसमध्ये काय घेतलं, अनऑर्डर लिस्ट, CCC, DTP, टॅली, हार्डवेअर आणि AI कोडिंग. आता हा जो बॉडीमध्ये मी जसं बॉडी चालू केली बॉडीमध्ये तशी बॉडी इथे मी काय करणार आहे, क्लोज करून घेऊया बॉडी. अशा प्रकारे बॉडी क्लोज केली. बॉडीमध्ये स्पेलिंग आलेलं आहे. आता आपल्याला कोर्सेस हे जे स्पेलिंग आहे या स्पेलिंगला थोडं फॉन्ट वगैरे द्यायचं आहे आपल्याला. फॉन्ट कलर घेऊयाचा आपण ग्रीन, याला देऊया FONT फॉन्ट COLOR कलर. फॉन्ट कलर इज इक्वल्स टू कॉमा एंड कॉमामध्ये BLUE ब्ल्यू. ओके. जसा इथं फॉन्ट ग्रुप चालू केला तसा फॉन्ट ग्रुप क्लोज करूया. क्लोज FONT. आता ब्ल्यू कलर कशा लिहिल, फक्त कोर्सेस या शब्दाला. आता CCC, टॅली, DTP या सर्वांना मला कलर आला पाहिजे, रंग आला पाहिजे. तर त्यासाठी पुन्हा याला चालू करावं लागेल. FONT फॉन्ट COLOR कलर. कोणता कलर, ब्ल्यू, रेड, आणखी ग्रीन ग्रीन घेऊया आपण GREN ग्रीन. आणि सगळ्यात शेवटी कुठे बॉडी संपल्यानंतर हा फॉन्ट ग्रुप क्लोज करूया. FONT फॉन्ट. कंट्रोल S. एकदा क्लोज करून चेक करून घ्या आपण केलेली कोडिंग व्यवस्थित सुरू आहे का. बघा देवळवाराच्या हेडिंग 1 मध्ये आलंय. त्यानंतर कोर्सेस ब्ल्यू कलर मध्ये, त्यानंतर CCC, DTP अनऑर्डर लिस्ट मध्ये. बरोबर. जसं मी कोडिंग करतोय तसं ते आउटपुट आपल्याला देते. पुन्हा ओपन विथ नोटपॅड मध्ये जायचंय. ही झाली तुमची अनऑर्डर लिस्ट. आता बॉडीमध्ये पुन्हा दुसरी एक घेऊया आपण. त्यामध्ये घेऊया ऑर्डर लिस्ट घ्यायची, डेज ऑफ वीक घ्यायची किंवा जानेवारी फेब्रुवारी मार्च असं घ्यायचं. तर ते सुद्धा तुम्ही ऑर्डर लिस्टमध्ये घेऊ शकता. तर ते तुम्ही नंतर करून घ्या. ऑर्डर लिस्टला फक्त OL टाकायचं, तर करूनच घेऊया चालेल, काही अडचण नाही. इथे टाकूया आपण एक फॉन्ट ग्रुप चालू करूया. फॉन्ट ग्रुप FONT फॉन्ट COLOR कलर CYAN घेऊया. कलर CYAN हे कलरचं नाव आहे. आणि तिथे टाकूया आपण डेज ऑफ वीक WWEK वीक. आणि जसं फॉन्ट चालू केला तसं आपण फॉन्ट इथे काय करूया, क्लोज करूया. डेज ऑफ वीक हे कॅन कलर मध्ये येतील. त्यानंतर आता ऑर्डर लिस्ट OL म्हणजे ऑर्डर लिस्ट. काय ऑर्डर लिस्ट मध्ये घ्यायचं, SUNDAY संडे. क्लोज ऑर्डर लिस्ट. ऑर्डर लिस्ट म्हणजे सिक्वेन्स. जसं OL चालू केलं तसं OL क्लोज करायचं. कंट्रोल C याला मी काय करतो, पेस्ट करतो, माझा वेळ वाचेल. ओके. संडे इथं MONDY मंडे, इथे ट्यूजडे TUESDAY ट्यूजडे.
WEDNESDAY वेनसडे, त्यानंतर THURSDAY थर्सडे आणि फ्रायडे FRIDAY फ्रायडे आणि लास्ट सॅटरडे, बरोबर. SATURDAY हे डेज ऑफ वीक आहे. जसा फॉन्ट इथे ग्रुप चालू केलाय तसं इथे मी काय करतोय, फॉन्ट क्लोज करतोय. ओके, कंट्रोल S. आपण केलेली कोडिंग पुन्हा चेक करायचं, सेव्ह करायचं, ओपन करायचं, आउटपुट आपल्याला दिसेल. कोर्सेस आलं, त्यानंतर बघा डेज ऑफ वीक, कलर कोणता आला, ग्रीनच. का? कारण की आपण वरती कोडिंग वापरताना जो वरती कोडिंगसाठी कलर वापरला तोच कलर त्याला अप्लाय झाला. त्याचा कलर चेंज करायचा, पुन्हा याच्यामध्ये जा, ओपन विथ नोटपॅड. तर आपल्याला चेंज करायचा, संडे मंडेचा कलर चेंज करायचा आहे. त्यासाठी पुन्हा फॉन्ट ग्रुपचा वापर आहे तो चालू करा. FONT फॉन्ट, COLOR कलर कोणता, बरोबरचं चिन्ह, रेड घेऊया, रेड. ओके, आता बघा आहे रेड कलर मध्ये. जसं आपण कोडिंग करणार तसं आपल्याला तिथे डिस्प्ले होणार. एक लास्ट घेऊया आपण आणि झालं. त्याच्यामध्ये आपण बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन राहिलेले आपले. तर कलर झाला, फॉन्ट फेस झाला, ऑर्डर लिस्ट, अनऑर्डर लिस्ट आणि लास्ट घेऊया बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन. तर आपण एक लास्ट मध्ये पॅरेग्राफ टॅब घेऊया इथे बॉडीच्या नंतर. बॉडी म्हणजे मेन पेज असतं, त्या बॉडीच्या नंतर आपल्याला घ्यायचं आहे पॅरेग्राफ. म्हणजे पेजचा जो पॅरेग्राफ भाग असतो तो पॅरेग्राफ घ्यायचा, त्यासाठी वापरला तर P. जसं पॅरेग्राफ चालू केला मी तसा पॅरेग्राफ आपल्याला काय करायचं आहे, बंद करायचा आहे. इथे क्लोज पॅरेग्राफ. ओके, आणि पॅरेग्राफ मध्ये एक कोटेशन टाईप करूया आपण कम्प्युटरचं, EVER एव्हरीबडी SHOULD should learn to program a computer because because it TEACHES teaches you how to think. अशा प्रकारचं एक कोटेशन आहे, एक थॉट आहे कम्प्युटरचे रिलेटेड. तो थॉट मला काय करायचं, चांगल्या प्रकारे डिस्प्ले करायचा आहे. एव्हरीबडी शुड लर्न टू प्रोग्राम अ कम्प्युटर बिकॉज इट टीचेस यू हाऊ टू थिंक. याला मला डेकोरेट करायचं आहे, बोल्ड करायचं आहे, इटॅलिक करायचं आहे, अंडरलाईन करायचं आहे, अशा प्रकारचं. त्यासाठी आपल्याला यूज करायचं आहे कोणकोणते टॅग. बोल्ड करायचं असेल तर वापरा B, इटॅलिक करायचं असेल तर I, अंडरलाईन करायचं असेल तर U. बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन 3 टॅग मी वापरल्यात. तसेच 3 टॅग सुरुवातीला केल्यात, तसेच 3 टॅग काय करायचे आहे, B, त्यानंतर इटॅलिक, हे सगळे काय करायचे, क्लोज स्लॅश करायचं, B, इटॅलिक, स्लॅश दाबून इटॅलिक क्लोज करा, स्लॅश दाबून अंडरलाईन क्लोज करा. जेवढ्या टॅग मी वापरले तेवढ्या सगळ्या टॅग मला काय करायचे आहे, बंद करायचे आहे. कंट्रोल S प्रेस करा आणि बघा तुम्ही केलेली कोडिंग व्यवस्थित इथे बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन त्या शब्दाला झालेला आहे का बघा. एव्हरीबडी शुड लर्न टू कम्प्युटर प्रोग्राम बिकॉज इट टीचेस यू हाऊ टू थिंक. जसं मी इथे टाईप केलं तसं बोल्ड आलं, त्याला इटॅलिक आलं आणि अंडरलाईन सुद्धा आलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही इथे कोडिंगच्या सहाय्याने वेब पेज डिझाईन करू शकता. आणि कोडिंग करण्यासाठी तुम्हाला जे टॅग्स आणि एलिमेंट्स आहे ते टॅग्स आणि एलिमेंट्स माहीत असणं गरजेचं आहे. थँक्यू.